एका गावाची इथे मोठी चर्चा रंगलेली आहे, कारण पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावामध्ये ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे गावामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। आजपासून 5 डिसेंबर पर्यंत मार्कडवाडी गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने मोठं पाऊल सुद्धा उचललंय। मार्कडवाडी इथे आज बॅलेट पेपरवर मतदान होण्याची सध्या ग्रामस्थांनी माहिती दिलेली आहे, तशी भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। गावच्या प्रमुख चौकामध्ये हे मतदान राबवलं जाणार आहे। ही प्रक्रिया 5 कंपार्टमेंटमध्ये होणार आहे। आमदार उत्तम जानकर हे रात्रीपासून या गावांमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। ते आणि त्यांचे समर्थक मतदान कसं होईल याची तयारी करत आहेत, तर प्रशासनाने ही प्रक्रिया थांबवण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केलेत। आतापर्यंत या सर्व परिस्थितीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय, मार्कडवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत। मात्र हे मतदान होऊ नये यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे। जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। मी सुद्धा पराभूत होता वाचलो। जे आज मला मताधिक्य दिसतं, मतदान पडलेलं दिसतं 1,21,000, तेवढं माझं मताधिक्य आहे। आणि मग ही जी मतं गेलेली आहेत जी प्रत्येक गावामधून, की जर त्या उमेदवाराला म्हणजे कमळाला एक मत पडलं तरच दुसरं मत शिफ्ट होत आहे। त्यामुळे 54,000ला 54,000 मतं अशी सिस्टीम या मतदारसंघाची होती। आणि हे जर हा जो दावा तुम्ही केलाय याच्याबद्दल काही पुरावे आहेत आपल्याकडे? आहे, मी ही 4थी निवडणूक आहे माझी। मी ज्या पद्धतीने हा आरोप आहे पुरावा असेल तर आपण निवडणूक आयोगाकडे किंवा न्यायालयात दाद मागणार आहोत। नक्कीच माझ्याकडे मी पुरावे बऱ्यापैकी जमा केलेले आहेत। तुम्हाला 5 वाजता या ठिकाणी बरेच पुरावे दिले जातील। मी निवडणूक आयोगाकडेही ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने शिफ्टिंग केलं जातं आहे, पुन्हा 22 तासामध्ये त्याच्यावरचं ड्युएल पद्धतीनं कसं ती चिठ्ठी छापली जाते, मागच्या बाजूला कमळ छापलं जातं आहे, पुढच्या बाजूला 22 तासामध्ये जे तुतारीचं चिन्ह आहे ते वॉशआउट होऊन जाते। आणि ही प्रक्रिया कोण राबवतंय? निवडणूक आयोगाची खाली दुसरी यंत्रणा आहे का? मार्कडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पाहूयात। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी हे गाव मागील 2 दिवसांपासून चर्चेमध्ये आलेले आहे। या गावातील आमदार उत्तमराव जानकर समर्थक आणि आज या ठिकाणी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांची शंका आहे की या गावातून उत्तमराव जानकर यांना दर निवडणुकीमध्ये चांगलं मतदान होत होतं, मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारापेक्षा कमी मतं ही जानकर यांना मिळालेली आहेत आणि यामध्ये EVM यंत्रामध्ये काहीतरी हेराफेरी झाली असल्याचा संशय त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया ते राबवण्यात आपण बघतो ही 5 कंपार्टमेंट या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि मतपत्रिकेच्या द्वारे हे मतदान सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे। मात्र या मार्कडवाडी गावामध्ये आपण बघतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे। पोलिसांची 5 ते 6 वाहनं दाखल झाली आहेत। पोलिसांची मोठ्या पद्धतीने या गावाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे ही मतदान प्रक्रिया मतपत्रिकेवर पूर्ण होणार का याबाबत अद्याप साशंकता आहे। प्रशासनानं या ठिकाणी 144 हे जमावबंदीचं कलम लागू केलेलं आहे। मात्र आमदार उत्तम जानकर हे रात्रीपासून या गावामध्ये ठाण मांडून आहेत आणि त्यांचे समर्थक हे या मतपत्रिकेवर मतदान घेण्यावर ठाम आहेत। त्यांची शंका एवढीच आहे की आम्ही दिलेली जी मतं आहेत ती आम्हाला का पडली नाहीत, EVM यंत्रावर त्यांचा संशय आहे आणि त्यातला जो काही त्यांचा संशय आहे तो दूर करण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्याचा अट्टहास आमदार उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी घेतलेला आहे। मात्र विरोधी जे गट आहे त्यांनी यावर बहिष्कार टाकल्याची सुद्धा माहिती आहे। त्यामुळे आता ही मतदान प्रक्रिया काही वेळात सुरू होणार का, पोलीस ह्या सर्व प्रक्रियेचा ताबा घेऊन हे सगळं थांबवणार हे आता पाहावं लागेल। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, मार्कडवाडी, माळशिरस।